जगप्रसिद्ध जी दीक्षाभूमी नागपूरला आहे त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंगचं काम चालू केलेलं आहे आणि पार्किंगचं काम काही लहान नाही, पूर्ण एका मैदानाच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत अतिशय मोठं काम पार्किंगचं या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि हे काम या परिसरामध्ये होऊ नये अशी सगळ्यांची मागणी आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि सरकारला सांगितलं तुम्हाला पार्किंगच करायचं आहे तर दुसरी याच्या दीक्षाभूमीच्या बाजूला जी कोणती चांगली जागा आहे, इथे एक 4 एकर जागा लागूनच इथे कृषी खात्याची सरकार म्हणजे केंद्र शासनाच्या कृषी खात्याची आहे की अजून दुसरी जी काही योग्य जागा असेल त्या जागेवर आपल्याला पार्किंग करायला हरकत नाही। आणि या ठिकाणी राज्य शासनाचे जे पालकमंत्री आहेत आपले नागपूरचे देवेंद्र फडणवीस त्यांनी येऊन स्वतः सर्व लोकांची लोकप्रतिनिधी आणि आमचे सर्व स्मारक समितीचे प्रतिनिधी आणि जे काही प्रमुख लोक आहेत त्या सर्वांची मीटिंग घेतली पाहिजे। मीटिंग घेऊन त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या सूचना ऐकून राज्य शासनाने त्या पद्धतीची पावलं उचलली पाहिजे आणि जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत हे काम आम्ही चालू होऊ देणार नाही अशा पद्धतीची सुद्धा आम्ही विधानसभेत सांगितलं। म्हणून लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांनी इथे येऊन जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने इतकं मोठं काम चालू करत असताना सगळ्या लोकांची चर्चा करायला पाहिजे, लोकप्रतिनिधी चर्चा करायला पाहिजे, बाकी जे आंबेडकर जयंतीचे अनेक नेते आहेत त्या सर्वांची चर्चा करून त्यांनी अशा पद्धतीचं इतकं मोठं काम या परिसरामध्ये चालू करायला पाहिजे होतं आणि त्याच्यामुळे जनतेचा अतिशय रोष या कामाच्या बाबतीत आहे आणि हे काम आता आम्ही चालू होऊ देणार नाही। त्याचबरोबर लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांनी मीटिंग घेऊन सर्वांच्या सूचना ऐकून पुढील कामाच्या बाबतीत नंतर चर्चा करून दुसरी कोणती जागा चांगली मिळते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी विचार करावा। ते आम्ही नाही आम्ही गृहमंत्र्यांना सांगू की एका चांगल्या कामासाठी या सर्व जनतेनी या लोकांनी आवाज उठवला, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं त्यांना अटक तर करण्याचा प्रश्नच नाही, अटक केली तर अजून आंदोलन होईल, पण त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशा पद्धतीचे सुद्धा आम्ही विधानसभेत सांगितलं आहे आणि परत सोमवारपासून अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करू। निधीचा प्रश्न नाही, 40 नाही 80 कोटी सरकारकडनं घेऊ, फक्त जागा बदलून दिली पाहिजे एवढी सर्वांची मागणी आहे।